नमस्कार. आज आपण 29व्या श्लोकाचा अर्थ जाणून घेणार आहोत. वरील प्रकारे भगवंताची भक्ती करणाऱ्याला भगवंतांची प्राप्ती होते, दुसऱ्याला होत नाही. या म्हणण्यामुळे भगवंतामध्ये विषमतेचा दोष असण्याची शंका येऊ शकते. म्हणून त्या शंकेचे निवारण करीत भगवंत म्हणतात. श्लोक 29. समोहम सर्वभूतेषु न मे द्वेषोऽसि न प्रियः ये भजन्ति तु मां भक्त्या मयि ते तेषु चाप्यहम्. श्लोकाचा अर्थ: मी सर्व प्राणी मात्रात समभावाने व्यापून राहिलो आहे. मला ना कोणी अप्रिय ना प्रिय, परंतु जे भक्त मला प्रेमाने भजतात ते माझ्यात राहतात आणि मीही त्यांच्यात प्रत्यक्ष प्रकट असतो. मी सर्व भूतांमध्ये सम आहे, तसेच मला कोणीही अप्रिय किंवा प्रिय नाही. या म्हणण्यातून भगवंतांनी असे दाखविले आहे की मी ब्रह्मदेवापासून स्तंभापर्यंत सर्व प्राण्यांमध्ये अंतर्यामी रूपाने व समान भावाने व्याप्त आहे. म्हणून माझा सर्वांबद्दल समभाव आहे. कुणाबद्दलही मला राग द्वेष नाही. म्हणून वास्तविक मला कोणीही अप्रिय किंवा प्रिय नाही. मी स्थावर, जंगम इत्यादी संपूर्ण प्राण्यांविषयी व्यापक रूपाने आणि कृपादृष्टीने सम आहे. तात्पर्य: मी सर्वात समान रूपाने व्यापक परिपूर्ण आहे आणि माझी सर्वांवर समान रूपाने कृपादृष्टी आहे. मी कुठे कमी आणि कुठे जास्त आहे, अर्थात मुंगी लहान असल्याने त्यात कमी आहे आणि हत्ती मोठा असल्याने त्यात अधिक आहे. अंत्यजात कमी आहे आणि ब्राह्मणात अधिक आहे. जे माझ्याशी प्रतिकूल वागतात त्यांच्यात कमी आहे आणि जे मला अनुकूल असतात त्यात अधिक आहे, अशी गोष्ट नाहीच. कारण सर्वचे सर्व प्राणी माझे अंश आहेत, माझी स्वरूपे आहेत. माझी स्वरूपे असल्याने ते माझ्यापासून कधी वेगळे होऊ शकत नाहीत आणि मीही त्यांच्यापासून कधी वेगळा होऊ शकत नाही. म्हणून मी सर्वात समान आहे. माझा कुठेही कोणाशीही पक्षपात नाही. तात्पर्य: प्राण्यात जन्माने, कर्माने, परिस्थितीने, घटनेने, संयोग, वियोग इत्यादीने अनेक प्रकारची विषमता असूनही मी संपूर्णपणे नित्य सर्वात समान रीतीने व्यापक आहे. कुठे कमी आणि कुठे अधिक नाही. पूर्वी भगवंतांनी म्हटले आहे की मी संपूर्ण प्राण्यात समान आहे. आता त्याचेच विवेचन करत आहेत की कोणीही प्राणी माझ्या रागद्वेषाचा विषय नाही. तात्पर्य: मला विमुख होऊन एखादा मनुष्य शास्त्रीय यज्ञ, दान इत्यादी कितीही शुभ कर्म करो तरीही तो माझ्या राग याचा विषय नाही आणि दुसरा कोणी शास्त्र निषिद्ध अन्याय, अत्याचार इत्यादी कितीही अशुभ कर्म करो तरीही तो माझ्या द्वेषाचा विषय नसतो. कारण मी संपूर्ण प्राण्यात समान रीतीने व्याप्त आहे. सर्वांवर माझी समान रीतीने कृपा आहे आणि सर्व प्राणी माझे अंश असल्याने मला समान रीतीने आवडते आहेत. मात्र ही गोष्ट जरूर आहे की जो सकाम भावपूर्वक शुभ कर्म करेल तो उच्च गतीला जाईल आणि जो अशुभ कर्म करेल तर तो नीच गतीत अर्थात नरक तसेच 84 लाख योनीत जाईल. परंतु ते दोन्ही पुण्यात्मा आणि पापात्मा असूनही माझ्या रागद्वेषाचे विषय नव्हेत. भगवंतांच्या साकार किंवा निराकार अशा कोणत्याही रूपाबद्दल श्रद्धा बाळगणे, प्रेमपूर्वक त्याचे निरंतर चिंतन करणे, त्याचे नाम,
गुण, प्रभाव, महिमा आणि लीला चरित्र यांचे श्रवण मनन आणि कीर्तन करणे, त्याला नमस्कार करणे, पत्र, पुष्प इत्यादी यथेष्ट सामुग्रीने त्याची प्रेमपूर्वक पूजा करणे आणि सर्व कर्मे त्याला अर्पण करणे इत्यादी सर्व क्रियांचे नाव भक्तिपूर्वक भगवंताला भजणे हे होय. जे पुरुष अशा प्रकारे भगवंताला भजतात त्यांना भगवंतही तशाच प्रकारे भजतो. ते जसे भगवंताला विसरत नाहीत तसेच भगवंतही त्यांना विसरू शकत नाही. हाच भावार्थ दाखविण्यासाठी ते आपल्यामध्ये आहेत असे भगवंतांनी म्हटले आहे आणि त्या भक्तांचे विशुद्ध अंतःकरण भगवत प्रेमाने परिपूर्ण असते. त्यामुळे त्यांच्या हृदयामध्ये नित्य भगवंत प्रत्यक्ष दिसू लागतो. हाच भाव दाखविण्यासाठी भगवंतांनी आपण त्यांच्यामध्ये असतो असे सांगितले आहे. तात्पर्य असे की याच अध्यायातील 4थ्या व 5व्या श्लोकांनुसार भगवंताचे निराकार रूप संपूर्ण चराचर प्राण्यांमध्ये व्याप्त व संपूर्ण चराचर प्राणी त्याच्यामध्ये नेहमी स्थित असूनही भगवंताने आपल्या भक्तांना आपल्या हृदयामध्ये विशेष रूपाने धारण करणे आणि त्यांच्या हृदयात स्वतः प्रत्यक्ष रूपाने निवास करणे हे भक्तांच्या भक्तीमुळे होते. म्हणून भगवंतांनी दुर्वासांना म्हटले आहे, साधू म्हणजे भक्त हे माझे हृदय होत. मी त्यांचे हृदय आहे. ते माझ्या खेरीज इतर कुणाला जाणत नाहीत. मी त्यांना सोडून कुणालाही किंचितही जाणत नाही. ज्याप्रमाणे समभावाने सर्व ठिकाणी प्रकाश देणारा सूर्य हा दर्पण इत्यादी स्वच्छ पदार्थांमध्ये प्रतिबिंबित होतो, लाकूड इत्यादी मध्ये होत नाही, मात्र त्याच्यामध्ये विषमता नसते, त्याप्रमाणे भगवंत हेही भक्तांना भेटतात, इतरांना भेटत नाहीत. यामध्ये त्यांची विषमता नाही. हा तर भक्तीचाच महिमा आहे. अशा प्रकारे आज आपण 29व्या श्लोकाचा अर्थ जाणून घेतला. पुढील भागात आपण 30व्या श्लोकाचा अर्थ जाणून घेणार आहोत. धन्यवाद.